नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. बातमीचा दणका. एकात्मता चौकातील रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू. जनतेचा आवाज मध्ये आपले स्वागत. मालेगावच्या एकात्मता चौकात अर्धवट रस्त्यामुळे आयशर ट्रक अडकल्याची आणि वाहनधारकाला सोसाव्या लागलेल्या भुर्दंडाची बातमी आपण लावून धरली होती. या बातमीची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून मालेगाव महानगरपालिका आयुक्तांनी तातडीने आदेश देऊन या ठिकाणी डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात केली आहे. 2 दिवसांपूर्वी याच एकात्मता चौकात भूमिगत पाईपलाईनच्या कामामुळे टाकलेल्या कच्च्या खडीत एक ट्रक अडकला होता. यामुळे वाहतुकीचा खोळंबा झालाच, पण वाहनधारकाचेही आर्थिक नुकसान झाले. आम्ही ही समस्या मांडताच मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. ज्या ठिकाणी केवळ तात्पुरती खडी टाकून रस्ता धोकादायक बनवण्यात आला होता, तिथे आता महापालिकेमार्फत तातडीने डांबरीकरण करण्यात आले आहे. आयुक्तांच्या या तत्परतेमुळे वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे. नमस्कार, मी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता प्रदीप पोपटराव मोरे. मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्तांचं खास करून अभिनंदन करतो, कारण की काही 2 दिवसापूर्वी पहिले मालेगावात छत्रीजवळ एकात्मता चौकात मुख्य रस्त्यावर एक ट्रक एक 407 फसली होती एकदम. तर ती तसं आम्ही अनेक लोकप्रतिनिधींना आणि प्रशासकीय यंत्रणेला आवाहन केलं होतं. तर त्याची दखल घेऊन शार्प न्यूजच्या बातमीची दखल घेऊन तात्काळ मालेगावचे महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव साहेब यांनी दखल घेऊन तिथे काम चालू केलं. त्याबद्दल त्यांचा आभार आणि त्यांना धन्यवाद देतो. आणि जनतेला एक मी सांगू इच्छितो की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की अन्याय करणाऱ्यापेक्षा सहन करणारा जास्त गुन्हेगार आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट सहन न करता अन्यायाच्या विरोधात पेटून उठावं, एवढंच सांगितो आजच्या क्षणी.